हॅलो लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या ताईंनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसंदर्भातली एक सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, एक आनंदाची बातमी आलेली आहे आणि एक दुःखाची बातमी तुमच्या समोर घेऊन येणार आहे. सोबतच या योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आता असंतोष निर्माण झालेला आहे. कारण गेल्या 2 महिन्यापासून लाडकी बहिणींना अजूनही पैसे वितरण झालेले नाही आहेत. बघा, 21वा हप्ता म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता आणि आता 22वा हप्ता म्हणजे एप्रिल महिन्याचा हप्ता. एप्रिल संपत आहे, आजची 28 तारीख आहे, तरी सुद्धा लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये पैसे जमा झालेले नाहीयेत. मग सरकार फक्त निवडणुकीसाठीच लाडक्या बहिणींचा वापर करतं का? आणि निवडणूक संपली आणि म्हणूनच सरकार लाडक्या बहिणींना सरकारने पोरकं केलं का? हेच सगळं आता लाडक्या बहिणींच्या मनामध्ये सुरू आहे. आणि हे सरकार आहे ना, खरंच एकदम बोगस आहे, ढोंगी आहे, मतलबी आहे. लाडक्या बहिणींचा वापर त्यांनी निवडणुकीसाठी केला आणि जसं निवडणूक संपली, तर अनेक पात्र बहिणींना अपात्र करून टाकलं. अनेक बहिणींची ई-के-वाय-सी चुकीची, त्यांचीच प्रश्न चुकीचे विचारले आणि त्यांची चुकीची झाली, तर त्यांना अपात्र करून टाकलं. सोबतच 2-2 महिने पेंडिंग पडून लाडक्या बहिणींचा लाभ त्यांच्या अकाउंटला देत नाही आहेत. तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काय वाटतं, की आता एप्रिल संपत आला तर तुम्हाला ₹1500 भेटावेत की ₹3000 भेटावेत? नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि लाडक्या बहिणींनो, आपण जर आताही हातावर हात देऊन बसलो, तर समजून घ्या अजूनही पुढचाही महिना पेंडिंग पडू शकतो. म्हणजे 3-3 महिने पेंडिंग होतील आणि सरकार तुम्हाला माहित आहे पेंडिंग लाभ देत नाही. मग मला असं वाटतं तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, की तुम्हाला 1500 पाहिजे की 3000 पाहिजे. त्याच्या हिशोबाने लाडक्या बहिणींनी आपण पुढची स्टेप घेऊ शकतो. बघा, आजची 28 तारीख आहे आणि मी तुम्हाला सांगितलं होतं, की 28 तारखेपर्यंत जी-आर येणार म्हणजे येणार. बरोबर? तर लाडक्या बहिणींनो, आज, उद्या आणि परवा या 3 दिवसांमध्ये आज जी-आर तर येणार, 100% जी-आर येणार, 100% आज जी-आर येणार लाडकी बहीण योजनेचा. आणि उद्या आणि परवाला त्याचं वितरण सुरू होणार, हे सुद्धा मी या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो. म्हणजे ही खुशखबर, आनंदाची बातमी मी असेल एक यूट्यूबर, की त्यांनी तुम्हाला योग्य पद्धतीने दिलेली आहे. कारण अनेक यूट्यूबर सांगत आहे, आज येतं, उद्या येतं, परवा येतं, कधी येतं, काय येतं सांगतायत, पण काहीही येत नाही. मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं, की 28 तारखेपर्यंत जी-आर प्रसिद्ध होणार आहे आणि 100% आज येणार म्हणजे येणार. जर आला तर बघा. आणि त्यानंतर लाडक्या बहिणींनो, मला असं वाटतं की 29-30 या दिवसांमध्ये वितरण सुरू होईल. समजा जर आज जी-आर आला नाही, तर लक्षात ठेवा हा जी-आर 29-30 तारखेमध्ये येतील आणि जे वितरण आहे मेच्या 2, 3, 4 या तारखांमध्ये तुम्हाला केलं जातील. पण अजूनही याच्यामध्ये मी तुम्हाला एक हे सांगतोय, की सरकारने जर या वीकमध्ये जी-आर आणला नाही, लक्षात घ्या हा जी-आर प्रसिद्ध होईल मेच्या सेकंड वीकमध्ये. मेच्या सेकंड वीकमध्ये 2 मेला नाही लाडक्या बहिणींनो, सेकंड वीक ऑफ मे. म्हणजे तुम्ही जर बघितलं असेल फ्रायडेची 1 तारीख आहे सुट्टी आहे 1 मेला, 2 मेला सॅटरडे आहे आणि 3 मेला जर तुम्ही बघितलं असेल लाडक्या बहिणींनो संडे आहे. तर 4 मे पासून पुढे तुम्हाला तो वितरण सुरू होऊ शकतं. ही तुम्हाला दाट शक्यता सांगतो आहे. याच्या पुढे जाणार नाही म्हणजे नाही. ही आपल्याला इन्फॉर्मेशन भेटलेली आहे. लाडकी बहीण योजना ज्यांना पैसे आले नाहीत त्यांनी नक्की बघा. ज्या बहिणींना आतापर्यंत पैसे आलेले नाहीत त्यांना पेंडिंग लाभ भेटणार का? तर याचं उत्तर आहे लाडक्या बहिणींनो, नाही म्हणजे नाही. तुम्हाला कोणत्याही प्रकारचा पेंडिंग लाभ या ठिकाणी दिला जाणार नाहीये. पेंडिंग लाभ तुम्हाला मिळणार नाही म्हणजे नाही. फक्त आणि फक्त मार्च महिन्याचा हप्ता. आता अनेक बहिणींच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित झालाय, की दादा आम्हाला 1500 मिळतील की आम्हाला ₹3000 मिळतील? तर बघा याचं उत्तर मी तुम्हाला सरसकट सांगतोय, तुम्हाला 1500च रुपये मिळतील. फक्त 1500च रुपये. पण आपण सरकारकडे महाराष्ट्राच्या महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे आहेत. महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री साहेब आहेत, देवाभाऊ स्वतःला खूप देवाभाऊ म्हणून घेतात. मागे त्याला काय म्हणतो आपण, दिवाळीच्या वेळेस त्यांनी मोठं म्हटलं होतं, की बाबा तुमचे देवाभाऊ तुम्हाला दर महिन्याला ₹1500 देतात आणि तुमचे सख्खे भाऊ सुद्धा तुम्हाला पैसे देत नाही. आता कुठे गेला देवाभाऊ? सांगा, याचं उत्तर द्या देवाभाऊ आम्हाला. की दिवाळीच्या वेळेस तुम्ही दिले होते किंवा काय पाहिजे तुम्हाला मतदान पाहिजे होतं लाडक्या बहिणींचं म्हणून तुम्ही देत होते. आता मतदानांची लाडक्या बहिणींची गरज संपली म्हणून तुम्ही लाडक्या बहिणींचा लाभ बंद करतात का? लाडक्या बहिणींना अपात्र करत आहे का? नक्की लाडक्या बहिणींनो कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया काय नक्की सांगा. बघा, महिना संपायला उरले आहेत शेवटचे 3 दिवस. लाडक्या बहिणींना मार्च एप्रिलचे 3000 कधी येणार?
वाचा अपडेट बघा. 3,000 तर तुम्हाला भेटणार नाही, फक्त 1,500 रुपये देणार आहे. हे नालायक सरकार आहे, एकदम मतलबी सरकार आहे. बघा लाडक्या बहिणीनो, एप्रिल महिना संपत आला आहे, तरीही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मार्चचा हप्ता जमा झालेला नाही. मागच्या महिन्याचाच हप्ता अजूनही महिलांच्या खात्यात जमा झालेला नाही. त्यामुळे लाभार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे आणि व्हायलाही सुद्धा पाहिजे, की जेव्हा सरकार दिवाळीच्या वेळेस म्हणते लाडका भाऊ तुमचा आहे तर तुम्हाला दर महिन्याला पैसे देतो, तुमचा सक्का भाऊ देत नाही, मग आता कोण्या बिळामध्ये लपून बसलंय आमचे, बरोबर बोलायला लावते सरकार. तर बघा लाडक्या बहिणींनो, मार्च महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, त्यानंतर एप्रिलचा हप्ता देखील येणार असा प्रश्न विचारला जात आहे. दोन्ही हप्ते एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे, पण दोन्ही हप्ते एकत्र मिळणार नाही आहे. लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता कधी मिळणार? गेल्या अनेक महिन्यांपासून हप्ता लांबणीवर जात आहे, पण या 28 म्हणजे आज, 29 आणि 30 या 3 दिवसांमध्ये जर हप्ता आलेला नाही तुम्हाला लाडक्या बहिणींनो, तुम्हाला हप्ता मिळणार आहे. हा जो हप्ता असेल तर तुम्हाला 4 ते 8 या तारखेमध्ये मिळेल. पण हा कधीचा असेल? मे महिन्याची 4 ते 8 तारीख असेल आणि हा फक्त 1,500 रुपयाचा असेल. 1 महिना पेंडिंग पडेल. समजून घ्या. 1 महिना आता तुम्हाला वर्षामध्ये 11च महिने असणार आहे तुमच्यासाठी आणि 11च महिन्याचे पैसे तुम्हाला दिले जाणार आहे. बरोबर? 1 महिना तुम्हाला पेंडिंग पडणार आहे. हप्ता नेहमी 1 महिना उशीर दिला जातो. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महिलांना पैसे येतात. दरम्यान आता देखील महिन्याअखेरीस महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होऊ शकतात, त्याची दाट शक्यता आहे. एप्रिल महिना संपायला अवघे 3 दिवस उरले आहेत. त्यामुळे कालावधीत कधीही पैसे दिले जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान महिलांना 1 महिन्याचे की 2 महिन्याचे पैसे दिले जाणार याबाबत कोणतीही माहिती अजून समोर आलेली नाहीये. फक्त आणि फक्त 1,500च रुपये तुम्हाला दिले जाणार आहे. पण आपण सरकारकडे मागणी करतोय, तो जे देवा भाऊ आहे म्हणते ना, देवा भाऊ कुठे लपले आहेत तुम्ही? कोणत्या बिळामध्ये लपलेले आहेत? इतके महाराष्ट्रातील युट्यूबर्स तुम्हाला प्रश्न विचारताय. आदित्यताई तुम्हाला प्रश्न विचारताय, की बाबा एक तरी कमेंट करा ना, एक तर एखादी पत्रकार परिषदेमध्ये घ्या. त्यांना सांगा, की या दिवसांमध्ये आम्ही लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पैसे पाठवतो. सोबतच किंवा एखादी Facebook पोस्ट करा आणि सांगा, की या या महिन्यामध्ये आमच्याकडे पैसे नाही आहेत. आम्ही लाडक्या बहिणींना जो पैसे आहे पुढच्या महिन्यामध्ये पाठवतो. लाडक्या बहिणींना संतुष्टी मिळेल. लाडक्या बहिणींच्या मनामध्ये असंतोष निर्माण होणार नाही. हे तर सरकारने करावं. इतकं बोगस सरकार आहे, ढोंगी सरकार आहे. लाडकी बहीण योजनेमध्ये आता पैसे किती मिळणार? 3,000 रुपये मिळणार की 1,500 मिळणार? तर मग याचं सरसकट उत्तर आहे लाडक्या बहिणींनो, 1,500च रुपये मिळणार. ही एक आनंदाची बातमी होती, की या 3 दिवसांमध्ये 28, 29, 30 या दिवसांमध्ये पैसे होतील. पण लाडक्या बहिणींनो, अजून एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे. लाडकी बहीण योजना ई-केवायसी मुळे 26 लाख लाडक्या बहिणी अपात्र. म्हणजे ज्या सरकारने ई-केवायसीची हे जे उपक्रम सुरू केलेलं होतं आणि त्याच्या माध्यमातून आता लाखो बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत. लाखो बहिणी. काय गरज होती 26 लाख लाडक्या बहिणींना अपात्र करण्याची? आणि या पात्र आहेत, असं नाही की या पात्र नाहीत. या बहिणींनी ई-केवायसीच केलेली नाही. बरोबर? आणि जी मुदतवाढ झालेली आहे ना, ही या बहिणींसाठी आहे. ही नवीन आली आहे ना, केलीच नाही. आणि ज्या ई-केवायसी चुकली आहे. त्या बहिणींसाठी एडिटचं ऑप्शन आहे. त्या बहिणींनी ज्या बहिणींची आताही ई-केवायसी एडिट करण्याचं राहिलेलं आहे, त्यांनी नक्की लवकरात लवकर एडिट करून घ्या. बघा लाडक्या बहिणींनो, वितरण कधी होणार? जी-आर तारीख सगळं मी तुम्हाला सांगितलेलं आहे. 28, 29, 30 याच्यामध्ये वितरण पण होणार आणि जी-आर पण येणार. सोबतच मला असं वाटतं, की समजा या 3 दिवसांमध्ये नाही झालं, तर तुम्हाला जो मेचा सेकंड वीक असेल 4 ते 8 या तारखांमध्ये तुम्हाला पैसे वितरित होणार म्हणजे होणार. आनंदाची बातमी सुद्धा दिली आणि दुःखाची बातमी सुद्धा दिली. तुमची प्रतिक्रिया काय, की तुम्हाला 1,500 रुपये भेटावे की 3,000 रुपये भेटावे? तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाडक्या बहिणींनो, आता इथे थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.